जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. महाराष्ट्राला एक फार मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वीचं जर आपण चित्र बघितलं तर आपली दिवसाची सुरुवातच एका छान संगीताने होते. मग वासुदेव असो, भारूड असो, गवळण असो, अशा वेगवेगळ्या लोकपरंपरा महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत. पण तिथवरच थांबत नाही, तर ही संस्कृती किंवा सांस्कृतिक पटल महाराष्ट्राचं वेळोवेळी बदलतही चाललेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचं काम कशा पद्धतीने चालतं आणि त्यामध्ये कुठले कुठले भाग येतात ह्याविषयी सविस्तर माहिती करून घेणार आहोत आपण आजच्या भागातून. आज आपण आमंत्रित केलेलं आहे सांस्कृतिक कार्य विभाग आणि मराठी भाषा विभाग याचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांना. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते आपलं. सर, सांस्कृतिक कार्य विभाग आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती तर जपली जातेच, पण वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमही आपल्याकडे होत असतात. तर एकूणच ह्या विभागामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सांस्कृतिक कार्य विभाग हा एक खूप मोठी व्याप्ती असलेला असा विभाग आहे. आपल्याला कल्पना आहे की संस्कृती हा शब्दच मुळी खूप व्यापक आहे. म्हणजे खूप गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. त्यामुळे सांस्कृतिक विभागाकडे वेगवेगळ्या प्रकारची अशी 9 डायरेक्टोरेट्स किंवा 9 प्रकारचे विभाग असं म्हणू आपण, हे येतात. बरं. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे ते पुरातत्व विभागाचं. अच्छा. पुरातत्व विभाग हा सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत आहे. त्याच्यासाठी एक स्वतंत्र संचालक राज्य पातळीवरती कामकाज बघतो आणि मग विभागीय पातळीवरती इतर कार्यालये आहेत. त्यानंतरचा मोठा विभाग आहे तो म्हणजे सांस्कृतिक संचालनालय. विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रभर करण्यासाठी म्हणून जे आवश्यक संशोधन आहे, आयोजन आहे, हे सांस्कृतिक संचालनालय हे करत असतं. यासाठी सुद्धा एक स्वतंत्र संचालक राज्य पातळीवरती आणि त्यांची सुद्धा विभागीय कार्यालय आहेत. बरं. तिसरा एक महत्त्वाचा आणि मोठा विभाग आहे तो म्हणजे फिल्म सिटी. बरं. फिल्म सिटी म्हणजे चित्रपट महामंडळ. या चित्रपट महामंडळ म्हणजे आपण त्याला गोरेगावला जे फिल्म सिटी म्हणतो ते त्याच नावाने जास्त प्रसिद्ध आहे. आणि दादासाहेब फाळके यांच्या नावाने स्थापन झालेली ही फिल्म सिटी, याच्याच अंतर्गत ND फिल्म स्टुडिओ हा सुद्धा आता आलेला आहे. तर मराठी चित्रपटांसाठी काम करणं, नाटकांसाठी काम करणं, विविध योजना राबवणं असं त्या फिल्म सिटीचं काम, तो सुद्धा सांस्कृतिक कार्य विभागाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पुराभिलेखागार म्हणजे अर्काइव्ज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे गेल्या 300-400 वर्षात शासकीय कागदपत्र महाराष्ट्रात जी आहेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तयार झालेली, त्या सगळ्याचं एकत्रितपणे अभिलेखागार म्हणजे हा आमचा विभाग. याचा सुद्धा एक राज्य पातळीवरचा संचालक आहे आणि विभागीय पातळीवरती त्याचे उपसंचालक आहेत. त्याखेरीज मग कोल्हापूरची चित्रनगरी आहे. नंतर ड्रामाचं म्हणजे नाटकाचं सेन्सॉर बोर्ड आहे. त्याचबरोबर आमच्याकडे 7 अकॅडमीज आहेत वेगळ्या वेगळ्या भाषांच्या, म्हणजे हिंदी, सिंधी, गुजराती या प्रकारच्या भाषांच्या त्या अकॅडमीज आहेत. त्याचं सुद्धा सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत येतात. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे रवींद्र नाट्य मंदिर आणि पु ल देशपांडे अकादमी ही जी कला अकादमी आहे ही सुद्धा सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत आहे. तर असा हा सगळा व्याप आहे आणि या सर्व वेगळ्या वेगळ्या घटकांच्या मार्फत खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे भरपूर काम सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हे चालू असतं. नक्कीच. म्हणजे तुम्ही आत्ता जी व्याप्ती सांगितली ती फार मोठी आहे. तर त्यातल्या काही भागांबद्दल मला वाटतं आजच्या भागात आपण माहिती करून घेऊया. सगळ्यात आधी म्हणजे फिल्म सिटीबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. दादासाहेब फाळके चित्रनगरी आहे, तर एकतर फिल्म्सबद्दल आकर्षण असतं सामान्य माणसाला, पण मराठी चित्रपटांसाठी काही विशेष आपण प्रयत्न करतोय का?
खरं म्हणजे फिल्म सिटी सारखी यंत्रणा इतरही काही राज्यांमध्ये आहे. पण महाराष्ट्रात आणि त्यातूनही मुंबईत फिल्म सिटी असणं याला फार एक महत्त्व आहे. कारण मुंबईमध्ये अख्खं बॉलिवूड आहे. म्हणजे भारतातलं महत्त्वाचं केंद्र आणि अतिशय लोकप्रियता असलेले, जागतिक पातळीवरती लोकप्रियता असलेले असे कलावंत हे मुंबईत राहतात आणि फिल्म सिटी मार्फत तो सगळा कारभार सांभाळला जातो. अर्थातच मराठी चित्रपट हा फिल्म सिटीचा मुख्य मुद्दा आहे कामाचा. त्याच्यासाठी मुख्य म्हणजे मराठी चित्रपटांना ते तयार झाल्यानंतर आमच्याकडे जर अर्ज केला तर त्याचं अ, ब आणि क अशा 3 वर्गांमध्ये वर्गवारी करून अ वर्ग ज्या चित्रपटांना तज्ज्ञ समिती देते त्यांना 40 लाख रुपये अनुदान हे आपण देत असतो. ब वर्गाला 30 लाख आणि क वर्गाला 20 लाख. याच्या मागचा हेतू असा आहे की जो चित्रपट निर्माता आहे, मराठी चित्रपटाचा निर्माता आहे, त्याचा झालेला खर्च काही प्रमाणात भरून जर निघाला तर हा निर्मात्याला दिलं जाणारं हे अनुदान आहे. आणि ही योजना फार चांगल्या पद्धतीनं राबवली जाते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साधारणपणे 100 चित्रपट आसपास आमच्याकडे अर्ज येतात आणि त्यांचं अशा प्रकारे वर्गवारी होऊन त्यांना आपण अनुदानसुद्धा देत असतो. आणि त्यामुळे मराठी चित्रपट निर्मितीला एक चांगला ज्याला आपण जोर म्हणतो तो मिळालेला आहे. त्याचबरोबर काही पारितोषिकं ही आपण देत असतो. त्या पारितोषिकांमधून सुद्धा कलावंतांना किंवा पडद्यामागच्या कलावंतांना त्याचा खूप उपयोग होतो. त्याचबरोबर आपण लेखकांसाठीची काही रायटिंग वर्कशॉप्स असतील किंवा इतर जी अंग आहेत सिनेमाची, म्हणजे मग त्याच्यात लाईट्स असतील, कॅमेरा असेल, मेकअप असेल, या सगळ्याबद्दल आपण काही अनुभव हे लोकांना देत असतो. स्वतः गोरेगावच्या चित्रनगरीमध्ये जवळपास आमचे 16 स्टुडिओज आहेत. अच्छा. आणि 421 एकर एवढ्या भव्य परिसरावरती वसलेली अशी ही चित्रनगरी आहे. तिथं शूटिंगचे अनेक लोकेशन्स आणि स्पॉट्स आहेत. म्हणजे गर्द झाडी आहेत, जंगल आहे, वॉटर बॉडी आहे, उतार आहे, चढ आहे, असे अनेक प्रकारचे तिथे स्थळं आहेत. त्याचबरोबर ND फिल्म स्टुडिओ म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई यांनी जे एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांनी अतिशय कलात्मक असा स्टुडिओ कर्जतला उभा केला. त्यांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे त्यानंतर या एवढ्या देशभर ज्याची ख्याती आहे अशा स्टुडिओचं पुढे काय होणार असा प्रश्न पडला होता. तर फिल्म सिटी पुढे आली आणि आम्ही तो स्टुडिओ आता ताब्यात घेतला आणि तिथे खूप जुने काही उत्तम सेट हे अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. म्हणजे आपल्या प्रेक्षकांनाही नावं ऐकायला आवडेल, पण उदाहरणार्थ जोधा अकबरचा सेट तिथे अजूनही आहे. म्हणजे तो जो लाल किल्ला आहे, तिथला दिवाणी खास आहे, दिवाणी आम आहे, हा तिथे उभा आहे. शनिवार वाड्याची प्रतिकृती तिथे तशीच्या तशी उभी आहे. राजगड आणि रायगड याच्या प्रतिकृती तिथे आहेत. किंवा एक खेडं त्यांनी वसवलेलं आहे जिथे हे शूट होत असतात. तर एकूणच शूटिंग फॅसिलिटेट होण्याच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे या पद्धतीनं ND फिल्म स्टुडिओ हा उभा राहिला आणि तो आता फिल्म सिटीनं चालवायला घेतल्यामुळे आमच्या गोरेगावच्या चित्रनगरीबरोबरच तिथून सुद्धा कामकाज आमचं चालू राहतं. अशीच कोल्हापूरची चित्रनगरी सुद्धा ही आमच्याकडे आहे. तर या 3 अस्तित्वात असलेल्या चित्रनगरी, याच्या पुढच्या काळामध्ये नाशिक, नागपूर अशा काही ठिकाणी नवीन चित्रनगरी आम्ही उभ्या करतो आहोत. त्याचबरोबर आता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही केंद्र शासनाच्या मदतीने एक संस्था फिल्म सिटीमध्येच सुरू होते आहे. हा सगळा एक भाग झाला. पण चित्रपट उद्योगाच्या संदर्भात विविध प्रश्न सोडवणं आणि त्याच्यासाठी मदत करणं हे एक फिल्म सिटीचं महत्त्वाचं काम. उदाहरणार्थ, छोट्या बजेटच्या मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत किंवा अनेक कारणांमुळे ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत असं आपण नेहमी म्हणतो. आता याच्यावरती मार्ग शोधण्याचा प्रयत्न फिल्म सिटी करते आहे आणि विविध छोट्या चित्रपट निर्मात्यांना बरोबर घेऊन एक चांगली योजना लवकरच आपल्या सर्वांपुढे येईल असं मला दिसतं. एकूणच फिल्म सिटीच्या उपस्थितीमुळे आणि कामामुळे मराठी चित्रनिर्मितीला एक प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने या क्षेत्रातल्या आव्हानांचा अभ्यास करून
त्यावरचे मार्ग या फिल्म सिटीमार्फत हे शोधले जातात, हे मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. नक्कीच. म्हणजे खरं तर मुंबईमध्ये खूप मोठी फिल्म इंडस्ट्री आहे, चित्रपटाचा उद्योग आपण असं म्हणू शकतो आणि त्यामध्ये मराठी चित्रपटांना पुढे येण्यासाठी देखील अनेक प्रयत्न चालूच आहेत. सर, दुसरा उल्लेख तुम्ही मगाशी केला तो म्हणजे पुरातत्व विभागाचा आणि नुकतंच 12 किल्ल्यांना युनेस्कोचा हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला आहे. तर ही अर्थातच प्रत्येक मराठी माणसासाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे. तर या विभागाबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल. जरूर. आपण जो उल्लेख केला, युनेस्को हेरिटेजचा दर्जा हा 12 शिवकालीन किल्ल्यांना मिळाला. त्यातला एक किल्ला जिंजीचा हा तामिळनाडूत आहे आणि बाकी 11 किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत. हा खरोखरच म्हणजे सुवर्णाक्षरात लिहिण्याजोगी घटना ही घडलेली आहे आणि मला ही माहिती द्यायला फार अभिमान आणि आनंद वाटतो की जेव्हा युनेस्कोमध्ये याबद्दलची चर्चा झाली आणि हा दर्जा जाहीर होणार अशी सगळी ती चर्चा होती, त्यावेळेस हा दर्जा किंवा हा सन्मान हा कशाबद्दल मिळालेला आहे, तर हा या 11-12 किल्ल्यांच्या आर्किटेक्चरला नाही मिळालेला फक्त. म्हणजे त्याची तटबंदी चांगली आहे, बुरुज एका विशिष्ट पद्धतीनं बांधले आहेत वगैरे वगैरे. ही जी वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्ये आहेत ती तर महत्त्वाची आहेच, पण त्याच्याही पेक्षा ज्या मुत्सद्देगिरीनं आणि चातुर्याने शिवरायांनी या किल्ल्यांच्या बांधणीचा, भौगोलिक स्थानाचा उपयोग करून घेतला, त्याला मिळालेलं ते सर्टिफिकेट आहे. त्यामुळे हा मला असं वाटतं की महाराष्ट्रीय संस्कृतीचा हा खरा गौरव आहे आणि हा जागतिक पातळीवरती झालेला आहे. आता याच प्रकारे आपल्याकडे कोकणातली कातळशिल्प आहेत. त्या कातळशिल्पाची सुद्धा युनेस्को हेरिटेजमध्ये निवड व्हावी म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. पुढच्या काही वर्षात ते स्वप्नसुद्धा निश्चितपणे साकार होईल असे आमचे प्रयत्न आहेत. हा जो पुरातत्व विभाग आहे याच्याकडे स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे राज्य संरक्षित स्मारक. म्हणजे पुरातत्व कायदा जो आहे त्या कायद्यानुसार अधिसूचनेद्वारे काही स्मारकं ही राज्य शासनाच्या अखत्यारीत संरक्षणासाठी दिलेली असतात. ती ही स्मारकं आहेत. अशा स्मारकांची आज रोजीची संख्या 392 अशी आहे. या 392 मध्ये अनेक किल्ले आहेत, अनेक मंदिरं आहेत, अनेक विहिरी आहेत. म्हणजे सांगायला हरकत नाही, पण कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर किंवा तुळजाभवानीचं मंदिर, पंढरपूरचं विठोबा मंदिर, ही सगळी आमच्या राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीतली मंदिरं आहेत. या सगळ्या मंदिरांचा, विहिरींचा किंवा किल्ल्यांचा, या ज्या जुन्या अवशेषांचा सांभाळ करणं, जतन करणं, त्यांना नुकसान पोहोचू नये म्हणून प्रयत्न करणं, त्यांच्याबाबत जनजागृती करणं आणि त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, हे पुरातत्व विभागाचं मुख्य काम आहे. आता या व्यतिरिक्त जी सेंट्रलची म्हणजे केंद्र शासनाची, ज्याला आपण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणतो, त्यांची काही मॉन्युमेंट्स आपल्या राज्यात आहेत, त्यांनाही आम्ही मदत करत असतो. विविध नगरपालिका, महानगरपालिका यांच्या अंतर्गत सुद्धा काही मॉन्युमेंट्स आहेत. जसं शनिवारवाडा हे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत मॉन्युमेंट आहे, त्यांनाही आम्ही काही गायडन्स आणि मदत करत असतो. याचबरोबर पुरातत्व विभागाकडे म्युझियम्स आहेत. तर आपल्या राज्यामध्ये एकूण 14 म्युझियम्स ही पुरातत्व विभागाने चालवलेली आहेत. याच्याशिवाय खाजगी अनेक म्युझियम्स आहेत. म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स सारखं खाजगी म्युझियम आहे, परंतु नागपूरचं जे म्युझियम आहे ते पुरातत्व विभागाचं आहे, किंवा पुण्याचं प्रसिद्ध म्युझियम राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुरातत्व खात्याचंच म्युझियम आहे. तर अशा 14 म्युझियमची काळजी घेणं, त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, अशा प्रकारचं काम पुरातत्व खात्याकडून केलं जातं. याच्यासाठी आमच्याकडे पुरातत्व विद्येचे जे तज्ज्ञ आहेत हे आमच्या विभागात आहेत. असे वेल क्वालिफाईड असे ऑफिसर्स आमच्या विभागात आहेत. आमची रिजनल ऑफिसेस पण आहेत आणि या सगळ्या स्मारकांवरती लक्ष ठेवून योग्य प्रकारे त्यांची देखभाल व्हावी यासाठी आमचा हा विभाग प्रयत्न करत असतो. नक्कीच. म्हणजे पुरातत्व विभागाचा देखील व्याप्ती त्याची खूप मोठी आहे. त्यामध्ये अनेक म्युझियम्स आहेत, किल्ले आहेत आणि संस्कृतीचं कुठेतरी जतन, संवर्धन करणं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण म्हणतो की संस्कृतीचं जतन करणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, तेव्हा सांस्कृतिक संचालनालयातर्फे काय वेगवेगळे उपक्रम केले जातात आणि नवीन पिढी याच्यामध्ये कशी येते?
सांस्कृतिक संचालनालयाचं काम खरंच खूप महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की सर्व प्रकारच्या कला म्हणजे त्याच्यामध्ये संगीत कला तर आलीच, पण लोककलासुद्धा त्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर नाटक येतं. या सगळ्या कलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे महोत्सव राज्यभर आयोजित केले जातात. मला हे सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की 365 दिवसाच्या एका वर्षामध्ये आमचं सांस्कृतिक संचालनालय हे 1200 कार्यक्रम पूर्ण राज्यभर घेत असतं. अच्छा. आणि या सर्व कार्यक्रमांचा प्रकार स्वरूप हे वेगळं वेगळं आहे. काही 3 दिवसाचे संगीत महोत्सव आहेत, शास्त्रीय संगीताचे, काही पोवाड्याबद्दलचे महोत्सव असतील. आत्ता आम्ही वही गायनासारख्या कलेचा एक महोत्सव घेतलेला आहे. विविध आदिवासी कला असतील त्यांच्यासाठीचे महोत्सव असतील, शाहीर असतील, पोतराज असतील, वासुदेव असतील, तर किंवा वाद्य. आपल्या महाराष्ट्राची वाद्य संस्कृतीसुद्धा एवढी प्रगल्भ आहे की नुसतं त्याच्यावर काम करायचं म्हटलं तरी भरपूर काम आहे. तर असा सगळा हा कामाचा आवाका आणि याच्यासाठी आमच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे काही अभ्यासपूर्ण पुस्तकं आम्ही प्रकाशित करतो. या सर्व कलावंतांसाठी म्हणून त्यांच्या वृद्धत्वाला मदत व्हावी यासाठी म्हणून आमची एक वृद्ध कलावंत मदत योजना देखील आहे. आज रोजी त्याच्यामध्ये 30,000 कलावंतांचा समावेश आहे आणि त्यांना दर महिन्याला आम्ही काही रक्कम ही पोहोचवत असतो, देत असतो. नवीन कलावंतांचा त्याच्यामध्ये समावेश आम्ही करत असतो. त्याच्यासाठी सतत सर्वेक्षण चालू असतं. ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवरती दिलेली असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालची समिती त्यांच्या जिल्ह्यातले असे जे वृद्ध गरजू कलावंत आहेत त्यांची यादी आम्हाला कळवतात आणि आम्ही त्यांना आर्थिक मदत देत असतो. सांगायचा मुद्दा असा की अशा वेगवेगळ्या प्रकारे महाराष्ट्राच्या संस्कृतीला जपण्याचा, टिकवण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न आमचं सांस्कृतिक संचालनालय करत असतं. आमच्या वेबसाईटवरती आपण जर गेलात तर तिथे याबद्दलची एक रिपॉझिटरी तयार करण्याचा आमचा प्रयत्न वेगळ्या वेगळ्या विद्यापीठांच्या मदतीने चालू आहे. म्हणजे विविध कलांचे 3 मिनिटाचे 5 मिनिटाचे परफॉर्मन्सेस हे रेकॉर्ड करून, म्हणजे आता विदर्भातली खडी गंमत किंवा दंडार याच्यासारखे परफॉर्मन्सेस जे शहरी मुलांना माहिती नाही हे आम्ही रेकॉर्ड करून तिथं रिपॉझिटरीमध्ये ठेवत आहोत. म्हणजे खरं सांगायचं तर कामही भरपूर आहे. महाराष्ट्र शासनाचा आमचा विभाग हे काम मोठ्या उत्साहाने हे कामही करतो आहे. लोकांची मदत आणि सहकार्य खूप त्याच्यासाठी मिळतं आहे. नक्कीच सर. आपण म्हणतो की मराठी माणूस हा नाटक वेडा माणूस आहे. म्हणजे फिल्म्स तर आहेतच, पण नाटक हा अधिक जवळचा मराठी माणसाचा विषय आहे. तर नाटकांसाठी काय काय सध्या प्रयत्न चालू आहेत आणि नवीन मुलं देखील खूप चांगली नाटकं लिहितायत आणि ती आणतायत, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना आहेत का? आपलं म्हणणं बरोबर आहे की नाटक हा मराठी माणसाचा फार आवडीचा भाग आहे आणि त्याच्यामुळे मराठी थिएटर हा संपूर्ण देशभर नव्हे जगभर हा एक आदराचा भाग आहे. म्हणजे मी नुकताच जयपूर लिटरेचर फेस्टिवलला जाऊन आलो. तिथे सुद्धा काही लोकांनी आवर्जून असं म्हटलं की आम्हाला मराठी थिएटरबद्दल समजून घ्यायचं आहे. तर इतका दबदबा आणि इतकी गौरवशाली परंपरा ही आपल्या मराठी नाटकाची आहे. त्याच्यासाठी आम्ही राज्य नाट्य स्पर्धा घेत असतो. व्यावसायिक नाटकांच्या स्पर्धा होतात, बालनाट्य स्पर्धा होत असतात, दिव्यांग नाट्य स्पर्धा होत असतात. या नाट्यस्पर्धातून अनेक स्पर्धक यशस्वी होतात, पारितोषिकं मिळवतात, त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि खूप चांगलं काम त्याद्वारे उभं राहतं. आणि ही या स्पर्धा सगळ्या वेगवेगळ्या केंद्रावर होतात. हे महाराष्ट्रात विखुरलेल्या पद्धतीने अशा त्या होतात. त्यामुळे स्थानिक जे काही टॅलेंट आहे त्यालासुद्धा खूप चांगली संधी मिळत असते. अशा प्रकारच्या काही योजना आम्ही राबवत असतो. सर, ह्याच्यामध्ये अनेक कला आहेत, जसं नाटक आहे, तुम्ही मगाशी वादनाचा उल्लेख केलात, गायन आहे. तर ह्या सगळ्यांना एकत्रितपणे आणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे काही आपण उपक्रम म्हणू शकतो का? किंवा काय काय वेगवेगळ्या पातळ्यांवर होतंय पूर्ण महाराष्ट्रात? काही की नाही अशा कार्यशाळा राबवल्या जातात की त्या कार्यशाळा काही विशिष्ट अशा कला प्रकारासाठी असतात. तो कला प्रकार टिकावा, जगावा म्हणून असतात. म्हणजे त्या कला प्रकारामधले जे आता गिनेचुने शिल्लक राहिलेले असे कलावंत आहेत त्यांना मुद्दाम रिसोर्स पर्सन म्हणून बोलवून त्यांची कला पुढच्या पिढीला संक्रमित व्हावी असा प्रयत्न आम्ही करत असतो.
त्याचबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही फ्युजनसुद्धा करतो. म्हणजे वेगवेगळ्या कलांचा समुच्चय असतो. म्हणजे उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांचा समुच्चय असलेला कार्यक्रम किंवा क्लासिकल संगीताबरोबरच, म्हणजे ज्याला आपण शास्त्रीय संगीत म्हणतो, त्याच्याबरोबरच इतर काही कलेचा, उदाहरणार्थ चित्रकला याचा काही आविष्कार, शिल्पकला याचा आविष्कार, अशाही प्रकारचे काही प्रयोग आम्ही करत असतो. कारण या सगळ्या कला एकमेकांशी संबंधित आहे आणि या सगळ्या कला मिळून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती तयार झालेली आहे. म्हणून नव्या पिढीनं या कला समजून घ्याव्यात, त्यामध्ये काय सर्जकता आहे ती समजून घ्यावी आणि त्याचा आनंद घ्यावा आणि आपलं स्वतःचं आयुष्य अधिक संपन्न बनवावं, असाच आमच्या विभागाचा नेहमीच प्रयत्न असतो. सर, नाटक आहे, संगीत आहे किंवा फिल्म्स आहेत, तर ह्या सगळ्यांचा समावेश सांस्कृतिक कार्य विभागामध्ये होत असतो. यामध्ये तुम्ही मगाशी एक उल्लेख केलात की जे वृद्ध कलावंत आहेत तर त्यांच्यासाठीही एक मदतीचा हात दिला जातो. जे कलाकार बॅकस्टेजला असतात, विशेषतः नाटकामध्ये बॅकस्टेजची मंडळी असतात किंवा फिल्मच्या ठिकाणी सिनेमामध्ये वर्कर्स असतात, इतर त्या उद्योगाशी निगडीत पण ते कलाकार नाही आहेत, तर अशा लोकांसाठी काही योजना आहेत का किंवा या लोकांना एकत्रित आणण्यासाठी काही उपक्रम आहेत का? आपण ज्या वर्गाचा उल्लेख करता आहात त्यांच्या काही रजिस्टर्ड तर काही अनरजिस्टर्ड अशा संस्था, संघटना, फेडरेशन्स या अस्तित्वात आहेत. या सर्वांशी आमचा संपर्क असतो, त्यांच्याशी आम्ही नेहमी संवाद साधतो आणि त्यांचे जे काही मुद्दे असतात, त्यांच्या ज्या काही अडचणी असतात त्या ते आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवतात. त्याप्रमाणे त्या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही मदत करत असतो. काही वेळेस गरज पडली तर अनुदानसुद्धा आम्ही देत असतो. हे सगळं करताना एकूणच, आता उदाहरणार्थ चित्रपट उद्योग, त्या चित्रपट उद्योगाची प्रगती व्हावी हा दृष्टिकोन आपला या विभागाचा असतो. म्हणजे त्या कलेची आणि त्या उद्योगाची, कारण कला ही एक गोष्ट आहे पण त्या कलेमागे एक उद्योगही आहे जे काम करतात त्यांच्यासाठी, तर त्या उद्योगाचीही उन्नती व्हावी. एकूण आपण काय सांगाल सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव म्हणून सर्व लोकांसाठी आणि कलाकारांसाठी? संस्कृती ही गोष्ट जरी गुंतागुंतीची असली तरी प्रत्यक्षात संस्कृती जोपासण्याचं काम आपण सर्वच जण आणि कलाकार मंडळी करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यामध्ये सहभागी होऊन. तर हे सहभागाचं जे हे काम आहे हे डोळसपणे करावं. दिखाऊ गोष्टींपेक्षा संस्कृतीचा जो आत्मा आहे तो जपण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने करावा. आणि आत्ताच्या सध्याच्या तांत्रिक प्रभावाच्या जगामध्ये वाहून न जाता आपलं माणसामाणसातलं नातं जपण्यासाठी, वाढण्यासाठी उपयुक्त अशी जी महाराष्ट्राची अतिशय उज्ज्वल अशी सांस्कृतिक परंपरा आहे, तिचं भान ठेवून त्या परंपरेचं पाईक आपण सर्वांनी व्हावं अशी माझी अपेक्षा राहील. नक्कीच सर, आता तुम्ही जो मुद्दा मांडला की फक्त वरवरचं दिखाऊपणा नाही तर त्याचा आत्मा कुठेतरी शोधणं, मला वाटतं की हेच खरं आपल्या संस्कृतीचं रक्षण आहे. आपण इथे आलात आणि वेगवेगळे विषय, सिनेमा असेल, नाटक असेल, वेगवेगळ्या कला आहेत, पुरातत्व विभाग, याबद्दल आम्हाला खूप महत्त्वाची अशी माहिती दिलीत. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दर्शको हो, जय महाराष्ट्र या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मी डॉक्टर मृण्मयी भजक इथेच आपली रजा घेते. पुन्हा भेटूया नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह जय महाराष्ट्र या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.